राज्यात सध्या ॲलोपॅथी विरुद्ध होमिओपॅथी असा एक दोन उपचार पद्धतींचा वाद सुरू आहे। याला कारण ठरलंय ते म्हणजे CCMP नावाचा एक ब्रिज कोर्स, सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी। 1 वर्षाचा हा कोर्स केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टर्सना मॉडर्न मेडिसिन प्रिस्क्राइब करण्याची परवानगी मिळणार आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने नुकताच याला हिरवा कंदील दाखवलाय आणि या अंतर्गत आता होमिओपॅथी डॉक्टर्सना रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून नोंद करायला सुरुवात झाली आहे। यावरनं IMA आणि मार्ड या मॉडर्न मेडिसिन डॉक्टर संघटनांनी कडाडून विरोध केलेला आहे। भारतात MBBS ही किमान डिग्री असलेल्या डॉक्टर्सला मॉडर्न मेडिसिन प्रिस्क्राइब करायची मान्यता आहे। मात्र महाराष्ट्रात या ब्रिज कोर्समुळे आता होमिओपॅथी डॉक्टर्सना ही मुभा मिळते आणि असं घडणारं महाराष्ट्र हे कदाचित देशातलं एकमेव राज्य आहे। यापूर्वी कोणती पॅथी श्रेष्ठ यावरनं वाद होता, मात्र आता दोन पॅथींची सरमिसळ झाल्यामुळे वाद निर्माण झालाय। मुळात हे असं घडणं योग्य आहे का? फार्माकोलॉजी सारख्या एका मोठ्या विषयाचा आवाका 1 वर्षामध्ये उरकणं शक्य आहे का? होमिओपॅथी डॉक्टर्सना अशी परवानगी मिळणं हा ॲलोपॅथी डॉक्टर्सवरचा अन्याय असू शकतो का? मुळात होमिओपॅथी डॉक्टर्सना मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस का करायची आहे? जर त्यांना मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करायची असेल तर मग त्यांनी होमिओपॅथीची डिग्री का घ्यायची? असे सगळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत दोन्ही बाजूकडून, ज्याविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर महेश शिंदे, जे स्वतः होमिओपॅथी डॉक्टर आहेत। आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजय दाभाडे, जे मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर आहेत आणि स्वतः फार्माकोलॉजी शिकवतात ते। आपल्यासोबत आहेत अदिती कदम, जे आमच्या दैनिक पुढारीच्या आरोग्य पत्रकार आहेत। आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर शिवरत्न शेटे, जे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत। मी सुरुवातीला जाईन जे स्वतः होमिओपॅथीचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर महेश शिंदे यांच्याकडे। डॉक्टर शिंदे, आता सगळ्यात पहिल्यांदा आत्ताच डॉक्टर हसन मुश्रीफ यांच्यासोबत बैठक सुरू आहे या सगळ्या संदर्भात। होमिओपॅथी डॉक्टर्सना ॲलोपॅथीसाठी प्रिस्क्रिप्शनची, ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची ही परमिशन का हवी आहे? कारण मॉडर्न आपण जे आता बघतोय, जो सध्या हे चालू आहे, होमिओपॅथिक डॉक्टर जे प्रॅक्टिस करतात जे खेडोपाडी किंवा गावोगावी जे प्रॅक्टिस करतात आहेत होमिओपॅथिक डॉक्टर आज, त्यांना ॲलोपॅथिक मेडिसिनचं नॉलेज असणं आवश्यक आहे। कारण त्या ॲलोपॅथिकचं नॉलेज आवश्यक याकरता की काही इमर्जन्सी असतात, त्यावेळेस ज्या काही इमर्जन्सी गोष्टी घडतात तर ते ड्रग वापरण्याची त्यांना परमिशन हवी किंवा त्याचं नॉलेज घेऊन त्यांना ती परमिशन हवी। आपण जो CCMP कोर्स जो चालू आहे तो कोर्स या करता की बाबा त्यांना मॉडर्नचं मेडिसिन माहिती असणं आवश्यक आहे। कारण प्रत्येक खेडोपाडी ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी MBBS डॉक्टर त्यावेळेस उपलब्ध नसतात। बर, बोला बोला। त्याचं नॉलेज, स्कोप ऑफ प्रॅक्टिस जे आपण म्हणतो की त्या स्कोप ऑफ प्रॅक्टिसच्या आधारे आपण मॉडर्नच्या CCMP कोर्स थ्रू मॉडर्न मेडिसिन जे आहे, फार्माकोलॉजी जो कोर्स आहे, तर त्याचं नॉलेज त्या डॉक्टरांना देण्यात येतं आणि त्याच्या आधारे ही प्रॅक्टिस आपण करणार आहे की ॲलोपॅथिक मेडिसिन जे आपण वापरणार आहे ते त्याच्या आधारे वापरणार आहेत। मला आपल्यासोबत जे मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर आहेत डॉक्टर संजय दाभाडे, त्यांच्याकडे जायचं आहे। डॉक्टर दाभाडे, तुम्हाला ही आर्ग्युमेंट पटते की खेडोपाडी जिथे MBBS डॉक्टर्स अवेलेबल नाही आहेत पण तिथे होमिओपॅथिक डॉक्टर्स असतात, त्यांना इमर्जन्सीच्या वेळेला हे असे प्रिस्क्रिप्शन राईट्स हवे, त्यांना प्रिस्क्रिप्शन देता यावं इमर्जन्सीच्या वेळेला, त्याच्यासाठी हा ब्रिज कोर्स केलेला आहे, हे आर्ग्युमेंट पटतं का तुम्हाला? हे जे आर्ग्युमेंट आहे, युक्तिवाद जो आहे हा एका अर्थाने ज्या डॉक्टर मंडळींनी ज्या विज्ञानाचं, मॉडर्न मेडिसिनचं ज्ञान प्राप्त केलेलं नाही त्यांना त्या शाखेची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देणं, अशा पद्धतीची बॅकडोर एंट्री देण्याचा हा प्रकार आहे। केवळ इमर्जन्सी सिच्युएशन हँडल करायची म्हणून आम्हाला मॉडर्न मेडिसिनचं सर्टिफिकेट द्या, हे म्हणणं अतिशय विज्ञानाच्या विरोधी आहे। ज्या तथाकथित सायन्सचा तुम्ही अभ्यास केला असेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणं आपण समजू शकतो, परंतु ज्याचा अभ्यासच केलेला नाही तो काहीतरी एक ब्रिज कोर्स करून त्याचं प्रमाणपत्र मिळवणं आणि मग त्याची प्रॅक्टिस करायला परवानगी मागणं आणि रजिस्ट्रेशन मागणं हे कुठेही संयुक्तिक ठरत नाही, ते रॅशनल ठरत नाही, ते जस्टिफाईड ठरत नाही। मुळामध्ये अशा पद्धतीची बॅकडोर एंट्री करणं हे ज्या शाखेचा त्यांनी अभ्यास केलेला आहे त्याच्यावर सुद्धा अन्याय आहे।
आणि ज्याचा केलेला नाही त्याच्यावर सुद्धा अन्याय आहे. अशा पद्धतीने दुहेरी अन्याय, दुहेरी इनजस्टिस या पद्धतीनं होतो आणि त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. आपल्यासोबत आदिती आहेत, आमच्या आरोग्य पत्रकार. आदिती, तुम्ही आरोग्य पत्रकारिता करता इतके वर्ष. आत्ता हा जो CCMPचा जो वाद आहे तो आपल्या प्रेक्षकांना नेमका वाद काय तो आपण थोडासा समजावून सांगूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा वाद नेमका सुरू कशावर नाही. आपल्याकडे MBBS डॉक्टर आणि होमिओपॅथी डॉक्टर आणि आयुर्वेदिक 3 प्रकारचे आपल्याकडे डॉक्टर आहेत सध्या. पण हा वाद आहे सध्या चालू आहे तो MBBS डॉक्टर आणि होमिओपॅथी डॉक्टर. MBBS डॉक्टरांना 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डॉक्टरची पदवी बहाल केल्यानंतर त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास मान्यता असते. पण होमिओपॅथी डॉक्टरांना त्यांच्या पॅथीचा अभ्यास करून CCMP हा मॉडर्न मेडिकल अभ्यास करून हा 1 वर्षाचा मानला जातो, पण प्रत्यक्षात हा कोर्स आहे तो 90 दिवसांचा आहे. हा 90 दिवसांचा अभ्यास करून त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा दिली जाते या डॉक्टरांना. आणि त्यांना आयुर्वेदिक अनेक भागात या प्रॅक्टिसच्या आधारे ॲलोपॅथीची प्रॅक्टिस MBBS डॉक्टर करतात. खेडोपाड्यात म्हणा किंवा स्लम एरियामध्ये हे डॉक्टर सध्या प्रॅक्टिस करतात. पण या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी हवी आहे. यावरून 2014 पासून हा वाद चालू आहे आपल्याकडे. आणि 2014 साली शासनाने याबाबत निर्णय घेतला होता की यांना आपण महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये सहभागी करून घेऊया. त्यानंतर हा न्यायप्रविष्ट वाद आहे. वर्षोनुवर्ष ह्यावर वाद चालू आहे. पण याला दोन्ही ॲलोपॅथीकडून ह्यांना विरोध आहे या लोकांना की आम्हाला नाहीये CCMP धारक. कारण की त्यांचं मत काय आहे की आम्ही 4 वर्ष प्रॅक्टिस करून जर 6 महिन्याच्या कोर्सना जर आमच्या ॲलोपॅथीमध्ये प्रवेश मिळत असेल आमच्या पॅथीमध्ये, तर आमच्या एवढ्या कष्टाचा काय उपयोग. कारण की आपण बघतोच की MBBS कोर्स करताना या डॉक्टरांना किती स्ट्रगल करावा लागतो, किती लोकांना ॲडमिशन्स मिळत नाही आहेत आपण अभ्यास करूनही. मग फक्त 6 महिन्याचा कोर्स केला तर आम्हाला MMC मध्ये मिळत असेल तर मग आम्ही का एवढे कष्ट करायचे, असा हा वाद सुरू आहे या 2 पॅथीमध्ये. मला आपल्यासोबत आयुर्वेद तज्ज्ञ सुद्धा आहेत, डॉक्टर शेटे. डॉक्टर शेटे, आयुर्वेद हे असं क्षेत्र आहे यामध्ये की ज्यांचा थेट संबंध या वादामध्ये नाही, पण ही एक वेगळी प्रॅक्टिस आहे आणि ह्या सगळ्या पॅथी मधला असलेला वाद, तुम्ही या वादाकडे कसं बघताय? खर तर वादाचा मुद्दा यायलाच नको. मला एवढं कळतं की खर तर या ॲलोपॅथच्या तज्ज्ञांनी नक्की वाद करावा. जे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये असू द्या, कुठल्याही शहरामध्ये असू द्या, शेकडोंच्या संख्येने क्वॅक लोक आहेत ज्यांच्याकडे डिग्रीच नाही. मंडल, बिस्वास, सरकार ते धडाधड इंजेक्शन देतात स्टिरॉइड पासून सगळे. त्याच्यावरती यांनी विरोध केला पाहिजे, त्यांचं निर्मूलन केलं पाहिजे. माझा साधा सवाल आहे की 12वीला सगळेच सारखे असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, नीटची परीक्षा BMS असू द्या, BHMS असू द्या किंवा MBBS असू द्या, या तिघांसाठी वेगळा कोर्स नाही. 12वीचा सगळा सिलेबस सारखा आहे. प्रश्न येतो की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पैकी एखाद्या दुसऱ्या प्रश्नामध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये कमी अधिक प्रश्न झाले तर पहिल्या रँकमध्ये MBBS ला जातात, काही टक्क्यांनी हुकलेले BMS ला येतात आणि त्या खालोखाल BHMS ला येतात. सवाल हा आहे की 4.5 वर्षाचा शासकीय कोर्स आहे, म्हणजे अॅनाटॉमी आहे, फिजिओलॉजी आहे. मुळात BHMS चा सगळा कोर्स, MBBS ला जी पुस्तकं आहेत ती ऑलमोस्ट 95% पुस्तकं BHMS ला आहेत. आयुर्वेदाचा तरी संस्कृत हा मुद्दा सध्या चर्चेचा नाहीये, परंतु होमिओपॅथीचा सिलेबस हा ऑलमोस्ट MBBS सारखा, अॅनाटॉमी पासून बॉडी डिसेक्शन पर्यंत. मुद्दा फक्त फार्मॅकॉलॉजीचा होता, तर त्यांना अधिकृतपणे ते शिकून, म्हणजे फिजिओलॉजी ते शिकलेले आहेत, पॅथॉलॉजी ते शिकलेले आहेत, म्हणजे सगळे MBBSच्या तोला मोलाची पुस्तकं त्यांना असताना फक्त फार्मॅकॉलॉजी याच्याबद्दलचं त्यांना स्वतंत्र कोर्स करून जर शासनाने दिला असेल तर मला असं वाटतं की मानवी आरोग्य केंद्रबिंदू ठेवले पाहिजे, पॅथी मधले वाद न करता. मला एवढं कळतं की एखाद्याला अटॅक येत असेल आणि सॉर्बिट्रेटची गोळी जर एखाद्या BHMS कडे असेल, MBBS कडे असेल किंवा BMS कडे असेल, तर पॅथीच्या वादापेक्षा ती सॉर्बिट्रेट जिभेखाली ठेवून त्या रुग्णाचा प्राण वाचवण्याला पहिलं प्राधान्य द्यावं. की सॉर्बिट्रेट कोणी वापरावी याच्यावरती वाद करू नये. म्हणजे एक छोटंसं उदाहरण दिलं की माणसाचा प्राण वाचवण्यासाठी, आणि जवळपास 5.5 वर्षाचे 3ही कोर्स आहेत मॅडम. त्यामुळे इथे कोण दुय्यम कोणी हे याच्यावरती वाद होऊ नयेत. सामान्य छोट्या मोठ्या गाव पातळीवरती, वाड्या वस्त्यावरती
जंगलापर्यंत खऱ्या अर्थाने वैद्यक सेवा पुरवण्याचं काम हे BMS BHMS करतात. काही वाटा MBBS चा पण आहे. मला असं वाटतं की मानवाचं आरोग्य याला जर केंद्रबिंदू ठेवलं तर त्यांना वाचवण्याकडे पहिलं प्राधान्य द्यावं वाद करण्यापेक्षा. बर, मला डॉक्टर शिंदेकडे जाते. डॉक्टर शिंदे, एक आरोप असा केला की अशा प्रकारे जर रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर म्हणून जर BHMS एका ब्रिज कोर्सद्वारे जर एंट्री मिळाली तर ही बॅकडोर एंट्री आहे असं डॉक्टर दाभाडे म्हणाले. या आर्ग्युमेंटकडे तुम्ही कसं बघताय? नाही, बॅकडोर एंट्री नाही म्हणता येणार त्याला, कारण BHMS हा कोर्स हाही कोर्स जो इक्विव्हॅलंट टू MBBS च्या कोर्सशी रिलेटेड आहे. कारण हाही कोर्स 4.5 वर्षाचा आहे आणि त्याचाही अभ्यासक्रम जो MBBS जो कोर्स आहे त्यांना जो हा अभ्यासक्रम शिकवला जातो तोच अभ्यासक्रम 95% BHMS च्या कोर्स मध्ये पण तो अभ्यासक्रम आहे तो. आणि याचा असं स्पष्टीकरण देता येईल किंवा बॅकडोर एंट्री नाही म्हणता येणार. ह्यांना फक्त आपल्याला ॲलोपॅथिक मॉडर्न मेडिसिन जे आपल्याला वापरायचे आहेत, जे डेली रुटीन मध्ये समजा आपल्याला इमर्जन्सीमध्ये जे आपल्याला वापरायचे आहेत, तर त्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यासाठी हा CCMP कोर्स करून त्यातून मॉडर्न मेडिसिनचं नॉलेज त्या डॉक्टरांना दिलं जाईल. आणि ह्याची आपण MMC मध्ये जी मागणी करतोय की MMC मध्ये आमची नोंदणी करावी, तर आम्ही त्यांच्या कुठल्याही रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून जे RMP आपण म्हणतो त्याच्यात नोंदणी न करता एक वेगळं नोंदणी बुक असावं आणि त्याच्यात ह्या डॉक्टरांना कोर्स केलेला आहे आणि याला त्यांचं नॉलेज ह्या डॉक्टरांना आहे. उद्या भविष्यात जर आपल्याला कुठल्याही कायदेशीर संदर्भात जर आले की बाबा यांना ह्या गोष्टीचं नॉलेज होतं का, तर त्याचं उत्तर देण्यासाठी त्या MMC मध्ये नोंदणी असणं आवश्यक आहे. हे म्हणजे आवश्यक म्हणजे ह्याचं MBBS लोकांना त्याला कुठलाही त्यांच्या आपण सक्षम होतोय, त्यांच्या बरोबरीचं होतंय असं कुठलंही त्याच्यात हे नाहीये. जे डॉक्टर प्रॅक्टिस करतात त्यांना ज्या काही अडचणी येतात त्याच्यात त्यांना त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि ते नॉलेज असून ते कायदेशीररित्या कुठेतरी बांधले जातील की बाबा MMCचं सेपरेट रजिस्ट्रेशन असेल तर त्या रजिस्ट्रेशन मध्ये ह्या लोकांची जर नोंदणी असेल तर ते कायदेशीर पण बंधनकारक राहतील आणि काउन्सिलला अँसरेबल राहतील. यासाठी आपण ते MMC नोंदणीची मागणी करतो. बर, डॉक्टर दाभाडे, आत्ता जसा डॉक्टर शेटेंनी सांगितलं, डॉक्टर शिंदेनी सांगितलं की 95% सिलेबस MBBSचा आणि होमिओपॅथीचा सारखा आहे. प्रश्न आहे फार्मकॉलॉजीचा. तर 90 दिवसांचा हा कोर्स आहे पुढे फार्मकॉलॉजीचा. ती फार्मकॉलॉजी आणि तुम्ही तुमच्या MBBS मध्ये शिकत असलेली फार्मकॉलॉजी जर सारखी असेल तर मग आक्षेप घ्यायचा मुद्दा येतो कुठे? नाही, कसं आहे की जो मी स्वतः फार्मॅकॉलॉजिस्ट आहे. मी फार्मॅकॉलॉजी शिकवतो MBBS मेडिकल कॉलेजला. आणि फार्मॅकॉलॉजीमध्ये MBBS शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मी स्वतः MBBS BJ मेडिकल कॉलेजमधनं केलं. MBBS करताना कोणत्या पद्धतीचं मॉडर्न मेडिसिनशी संबंधित सगळं ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करावं लागतं. त्याचं संपूर्ण ज्या पद्धतीने हे सांगितलं जात आहे की 95% सिलेबस सारखा आहे, हे वास्तवाला धरून नाहीये. होमिओपॅथी हे पूर्णतः वेगळा कोर्स आहे. ह्याला धरून प्रश्न आहे, मेडिसिन हा पूर्णतः वेगळा कोर्स आहे. फार्मकॉलॉजी हा कोर्स मध्ये आहे. MBBS ला किती दिवस फार्मकॉलॉजी शिकवलं जातं? यापेक्षा जास्त शिकवलं जातं का? तुम्हाला मेडिसिन किती दिवस शिकवलं जातं? तुम्हाला काय वेगळा खूप जास्त प्रमाणात शिकवलं जातं. आम्हाला पूर्णतः त्याच्यामधलं जे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मेडिसिनच्या ABCD पासून ते शिकवलं जातं. त्याच्यामध्ये मॉडर्न फार्मॅकॉलॉजीमध्ये एखादं औषध जे आहे, एखादा मॉलिक्यूल जो आहे तो कशा पद्धतीने निर्माण झाला, तर तो बॉडीमध्ये शरीरामध्ये आल्यानंतर शरीराचा परिणाम त्या औषधावर काय होतो, औषधाचा परिणाम त्या शरीरावर काय होतो, शरीरामध्ये तो मॉलिक्यूल गेल्यानंतर अगदी न्यूक्लियस लेवलला, सेल लेवलला, पेशीच्या पातळीवर आणि पेशीच्या लेवलवर किंवा अगदी केंद्रबिंदू म्हणजे न्यूक्लियसच्या पर्यंत त्याचा काय परिणाम होतो. अगदी पेनिसिलिन या औषधाचं उदाहरण घेतलं तर पेनिसिलिन तयार कसं झालं, पेनिसिलिन एखाद्या बॅक्टेरियाच्या जीवाणूच्या पेशीवर कशा पद्धतीने परिणाम करतो, बॅक्टेरियाच्या प्रोटीन सिंथेसिसवर कसा परिणाम करतो, इथपासून सगळं शिकवलं जातं. त्याचप्रमाणे त्याचा प्रत्यक्ष फायदा किती, नुकसान किती. जर त्याच वेळेस शरीरामध्ये दुसरं औषध प्रवेश झाला तर त्या दोन औषधांमध्ये काय झगडा होतो, फायदा होतो की तोटा होतो, प्रेग्नन्सीमध्ये त्या औषधाचा काय दुष्परिणाम होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचं A to Z ज्ञान हे फार्मॅकॉलॉजी म्हणून आम्ही शिकलेलो आहोत आणि आज आम्ही ते शिकवत आहोत. आम्हाला ज्या वेळेस MBBSचा विद्यार्थी हा जवळपास वर्षभर आम्ही त्याला शिकवत असतो फार्मॅकॉलॉजीचं ज्ञान, परंतु इकडे मात्र 108 दिवस किंवा प्रत्यक्षात त्याच्या 75% म्हणजे जवळपास 75 दिवसामध्ये
हा कोर्स यांना दिला जातो आणि कशा पद्धतीने दिला जातो तो तर अजून वेगळा संशोधनाचा विषय आहे. परंतु फार्मॅकॉलॉजी हा विषय हा 90 दिवसामध्ये शिकण्यासारखा नाही. तेवढ्या दिवसामध्ये आम्हाला फार्मॅकॉलॉजीचं आणि एकूण मॉडर्न मेडिसिनचं ज्ञान प्राप्त झालं अशा पद्धतीचा आटापिटा करणं, दाखवण्याचा आटापिटा करणं हे योग्य नाही. त्याच्यामुळे त्यांना जे ज्ञान मिळालेलं आहे ते त्यांनी पुढे घेऊन जावं. त्या तथाकथित ज्ञानाचा, त्या तथाकथित शास्त्राचा त्यांनी विकास करावा. एखादा इमर्जन्सी सिच्युएशनचं उदाहरण देऊन की हार्ट अटॅक आला आणि मग नायट्रेट नावाची गोळी दिली तर आम्ही पेशंटचं जीव वाचवू शकतो असं जर म्हणायचं असेल तर मग त्या साध्या एखाद्या माणसाला सुद्धा मग डिग्री देऊन टाका ना MBBSची किंवा होमिओपॅथीची. त्याच्यामुळे एखाद दुसरं असं उदाहरण देऊन इमर्जन्सी सिच्युएशनचं त्या ज्ञानामधले तुम्ही पारंगत झालेला आहात, तज्ज्ञ झालेला आहात असा दावा करणं अत्यंत चुकीचं आहे. हे विज्ञानाला धरून नाहीये. मला डॉक्टर शेटेंना हा मुद्दा विचारायचा आहे. मगाशी तुम्ही जे उदाहरण दिलं की सॉर्बिट्रेटच्या गोळीचं, मला वाटतं प्रत्येक पॅथीमध्ये असे इमर्जन्सी उपचार प्रत्येक पॅथीमध्ये असतात. जसे आयुर्वेदामध्ये सुद्धा आहेत, जसे होमिओपॅथीमध्ये सुद्धा आहेत. हे उपचार करता येतात. प्रत्येक डॉक्टर यामध्ये तज्ज्ञ का नसतो मग? जसे डॉक्टर शेटे आज कदाचित ते उपचार करू शकतील, इतर डॉक्टर्स ते का उपचार करू शकत नाहीत? जसं आयुर्वेदिक डॉक्टर ते उपचार का करू शकत नाहीत प्रत्येक डॉक्टर इमर्जन्सीच्या वेळेला? नम्रताजी, डेफिनेटली इमर्जन्सीच्या वेळेला उत्तम पद्धतीनं BMS असेल, BMS MD असेल, BHMS असेल, अत्यंत तोलामोलाचं ज्ञान घेऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचवल्याचे काही उदाहरण आहेत. आणि मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, आज मोठमोठे टोलेजंग हॉस्पिटल, मग ते MBBS चे असू द्या, MD मेडिसिनचे असू द्या, DM चे असू द्या, आज आतमध्ये काम करणारे हे BHMS BMS उत्तम पद्धतीनं हँडल करतात. राहिला प्रश्न, यांनी जो मुद्दा काढलाय की 90 दिवस 108 दिवसामध्ये हा विषय कसा कम्प्लीट होईल. माझा साधा सवाल आहे की 12 महिन्यामध्ये MBBS मध्ये 4-5 विषय शिकून होतात, तर तिथं सुद्धा ऍव्हरेज एका विषयाला साधारणतः 90 ते 108 दिवस होतात ना. मग आता सिंगल विषयाला जर 108 दिवस यांच्या म्हणण्यानुसार होत असतील तर तिथे कुठेही दिवसाची कमतरता नाही. मला असं म्हणायचं आहे की ज्ञानाची तरतम बाजू बघण्यापेक्षा त्याचा मानवी आरोग्यासाठी उपयोग जर उदात्त हेतू बघितला तर मला वाटतं हे योग्य ठरेल. आणि डॉक्टर शेटे, माझा साधा आणि थेट प्रश्न असा आहे की जर इमर्जन्सी उपचार प्रत्येक पॅथीमध्ये असतील तर होमिओपॅथीला इमर्जन्सी उपचारांसाठी आज ॲलोपॅथीची गरज काय आहे, असा माझा प्रश्न आहे. नम्रताजी, मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला ॲलोपॅथीच्या इमर्जन्सी उपचाराबद्दल म्हणजे आम्ही रेस्पेक्ट करतो, सॅल्यूट करतो. इमर्जन्सी उपचारामध्ये ॲलोपॅथीच्या तोलामोलाला, आता मी आयुर्वेदात MD आहे तरीही मी असा कधीच दावा करणार नाही की आयुर्वेदाचं इमर्जन्सी मेडिसिन किंवा होमिओपॅथी मधलं अगदी प्राण वाचू शकतं. ॲलोपॅथीच्या त्या योगदानाबद्दल नक्कीच आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्यामुळं क्विक ऍक्शन जी आहे, आता आयुर्वेदामध्ये पण हजारो वर्ष आत्तिक चिकित्सा होती अगोदर सुद्धा, परंतु ऍक्शन ऑफ मेडिसिन जेवढे संशोधन होत गेले सुदैवाने ॲलोपॅथीच्या जगामध्ये, तेवढे दुर्दैवानं होमिओपॅथी आयुर्वेदाच्या बाबतीत सर्वच देशांमध्ये तेवढं प्रोत्साहन मिळालं नाही, राजाश्रय मिळाला नाही. म्हणून डेफिनेटली ॲलोपॅथीचं जे फास्ट ऍक्शन आहे इमर्जन्सीमध्ये त्याला ते निश्चितपणे अमान्यच करावं लागतं कुठल्याही पॅथीला. आणि त्याचा वापर माणसाचं प्राण वाचवण्यासाठी करत असेल तर हा कोणाचा कॉपीराईट न समजता किंवा इन्सिक्युअर फिलिंग, असुरक्षिततेची भावना ॲलोपॅथनी न घेता मला असं वाटतं की एक उदात्त अंतःकरणाने हे केलं पाहिजे. कारण 5.5 वर्ष 12 नंतर सगळ्यांनीच घातलेले, हे अगदी आवर्जून सांगू इच्छितो. 5.5 वर्ष MBBS, 5.5 वर्ष BMS, 5.5 वर्ष BHMS, म्हणजे 12वी नंतर नीटच्या परीक्षेपासून सगळंच झालेलं असतं. पॅथीमधला 5.5 वर्ष इंजिनिअरिंग वाल्यांनी पण घातलेत, 5.5 वर्ष इंजिनिअरिंग वाल्याने पण घातलेले आहेत. असं असतं का ते? तुम्ही ज्या पॅथीचं हो बरोबर आहे, ज्या पॅथीचं ज्ञान तुम्ही मिळवलं त्या पॅथीचा विकास होऊ द्या. त्या पॅथीचं ज्ञान मिळवलेलं आहे, ती पॅथी विकसित करा. आपलं वैद्यकशास्त्र विरुद्ध MBA नाहीये, व्यवस्थापन शास्त्र नाहीये. चर्चा पॅथी वैद्यक शास्त्राबद्दल चर्चा आहे. तुम्ही विषयांतर करू नका. म्हणून मग तुम्ही एकीकडे म्हणता आहे, तुम्ही एकीकडे म्हणत आहात की आमचा सायन्सचा विकास झाला नाही. तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस केली नाही तर त्याचा विकास कसा होईल? शारीरिक क्रियाशास्त्र त्याचा विकास होणारच नाही तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली नाही तर. समान तुलना करा, त्याचा विकास होऊ द्या ना, त्याची प्रॅक्टिस करा आणि त्याचा विकास होऊ द्या. आजचा विषय सुद्धा नाहीये.
माझा डॉक्टर महेश शिंदेना एक कळीचा प्रश्न आहे. डॉक्टर महेश अहो. शिंदे, यू बिईंग अ होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर, एक माझा खूप जेन्युइन प्रश्न आहे. माझा खूप आदर आहे होमिओपॅथीबद्दल, आयुर्वेदिक शास्त्राबद्दल, ॲलोपॅथीबद्दल सुद्धा. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आज असं होतं की अनेक जणांना ॲलोपॅथिक डॉक्टर बनायचं असतं, पण त्यांना बनता येत नाही कारण नीटचे मार्क्स, त्यांना मिळणारं ॲडमिशन आणि त्या कोर्सच्या असलेल्या फीज हे सगळं बघता बरेच जण बॅकफूटवर येतात आणि होमिओपॅथीला किंवा आयुर्वेदिकला ॲडमिशन घेतात. आत्ता होमिओपॅथीमध्ये हा जर ब्रिज कोर्स नावाचा एक जर त्यांना वेआउट मिळाला असेल तर अनेक जण आज होमिओपॅथीला ॲडमिशन घेतील, होमिओपॅथीचा कोर्स पुरा करतील आणि ब्रिज कोर्स करून आपली मॉडर्न प्रॅक्टिसची जी भूक आहे, मॉडर्न प्रॅक्टिसचं जे काय आपलं ड्रीम आहे स्वतःचं क्लिनिक करायचं, ते पूर्ण करतील. अशामध्ये होईल काय की होमिओपॅथी त्यामध्ये जे काही प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे, होमिओपॅथीमध्ये जे काही संशोधन होणं अपेक्षित आहे, भविष्यामध्ये त्याला कुठेतरी खीळ बसेल अशी भीती नाही का वाटत तुमच्यासारख्या प्रॅक्टिशनरला? नाही नाही नाही, होमिओपॅथीमध्ये संशोधन तर चालू आहेच आहे. होमिओपॅथीमध्ये संशोधन चालू आहे असं नाहीये, संशोधन चालू आहेच आहे. पण डे टू डे प्रॅक्टिसमध्ये ज्यावेळेस आपण ही जी आपण चर्चा करतोय, हे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी अंमलात आणायला जातो, तर त्यावेळेस कुठेतरी हे आपल्याला रेस्ट्रिक्शन्स येतात आणि त्याचं नॉलेज त्या डॉक्टर, आणि असं नाहीये की हे कोणी म्हणजे इंजिनिअरिंग, जसं त्यांचं म्हणणं आहे इंजिनिअरिंगला 5.5 वर्षाचा कोर्स आहे. हा अभ्यासक्रम जो आहे, जर अभ्यासक्रम जर तुम्ही बघितला तर MBBS, BMS आणि BHMS यांना अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, फॉरेन्सिक मेडिसिन हे सगळे विषय आहेत. ह्या सगळ्या विषयांना धरून आणि फक्त फार्मॅकचा कोर्स आपण 1 वर्षाचा का मागतोय की जे सगळे लोक खेडोपाडी प्रॅक्टिस करतात, ते गावोगावी प्रॅक्टिस करतात, तर तिथं ज्यावेळेस ज्या अडचणीच्या गोष्टी येतात तर त्याला त्याचं नॉलेज असणं महत्वाचं आहे. खेडोपाडी प्रॅक्टिस करणारे जे तुम्ही लोक म्हणताय, डॉक्टर शिंदे, तुम्ही खेडोपाडी प्रॅक्टिस करणारे जे लोक म्हणतायत ते आज अनेक जण त्यातले इल्लीगली आज प्रिस्क्रिप्शन देत आहेत. त्यांच्यावर दुर्दैवाने आज मॉनिटरिंग करणारी यंत्रणा आपल्याकडे नाहीये. हे दुर्दैव आहे आपल्याकडच्या सिस्टमचं. जे मोठमोठे हॉस्पिटल आहेत, आज जे मोठमोठे, आज तुम्ही जो कोर्स म्हणताय, ज्यांना आपण रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर बनवू, ह्याचा सगळ्यात जास्त फायदा कुठे करून घेतला जाईल तर शहरी भागात करून घेतला जाईल, इथल्या स्लम्स मध्ये करून घेतला जाईल. आज टायर 2 सिटीज मध्ये त्याचा फायदा करून घेतला जाईल. आज असे अनेक लोक ज्यांना MBBS ला ऍडमिशन घेता आलेलं नाहीये ते BHMS ला येतील, ज्यांना जेन्युइनली होमिओपॅथी शिकायचंय त्यांच्या जागा अडवतील आणि ते तिथं येऊन अशा ब्रिज कोर्सचा फायदा उचलून स्वतःची MBBS ची प्रॅक्टिस आणि स्वतःची मॉडर्न मेडिसिन मधली प्रॅक्टिस करायची जी खुमखुमी आहे ती या वेआउटने करून घेतील. अशी भीती नाही का तुमच्यासारख्याना वाटत? मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करायची खुमखुमी नाहीये होमिओपॅथिक डॉक्टरांना. होमिओपॅथिक डॉक्टर्स नाही म्हणत आहे मी. माझा प्रश्न सरळ आहे, ज्यांना होमिओपॅथिक प्रॅक्टिस करायची आहे ते ह्याच्यात बाजूला पडतील कारण त्यांच्या ज्या जागा आहेत होमिओपॅथी शिकण्याच्या मेडिकल कॉलेज मधल्या, ते MBBS ला जागा न मिळालेले लोक येऊन अडवून घेऊन जातील. हा माझा प्रश्न आहे. आणि आपण रजिस्टर मेडिकल योग्य प्रश्न आहे मॅडम तुमचा, नोंदणी करण्यासाठी म्हणतोय त्यांना आपण. अतिशय योग्य मुद्दा आहे. याच्यामुळे होतंय काय की ज्याला खरोखर होमिओपॅथीची प्रॅक्टिस करायची आहे, ज्याला प्रामाणिकपणे होमिओपॅथीसाठी डेडिकेशन करायचं आहे, तो करू शकणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरीकडे अशा पद्धतीचं इकडचं ना धड तिकडचं, त्याच्यामध्ये ज्या होमिओपॅथीचा विकास व्हायला पाहिजे तो विकास त्याच्यामुळे खुंटावतो. हा एका अर्थाने होमिओपॅथीवर सुद्धा अन्याय आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची क्रॉस प्रॅक्टिस करणं हे चुकीचं आहे. केवळ फार्मॅकॉलॉजीचा काहीतरी सर्टिफिकेट कोर्स केला म्हणून आम्हाला मॉडर्न मेडिसिनचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल सोबत रजिस्ट्रेशन करू द्या, ही मागणी अत्यंत विज्ञानासाठी, तुमच्या विज्ञानासाठी सुद्धा घातक आहे. तुमच्या विज्ञानासाठी सुद्धा घातक आहे. सीसीएमपी कोर्स हा गव्हर्नमेंट कॉलेजला चालतो, काही कुठल्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला नाही चालत. बीजे मेडिकलला आज तो कोर्स आहे. जे MBBS हो, म्हणून काय झालं, त्याच्याने काय फरक पडतोय? ज्या संस्था आहेत तिथे हो, ते मला माहिती आहे. मी फार्मॅकॉलॉजी शिकवतो, मला माहिती आहे ते. हा, मग आपला जो मुद्दा आहे की आपल्याला त्याचं नॉलेज असणं फक्त गरजेचं आहे आणि जे काही इमर्जन्सी मेडिसिन किंवा त्यावेळेसच आपण त्याचं हे करणार आहे. बरं, याच्यात अडचण काय झाली म्हणजे ॲलोपॅथिक लोकांना? उद्या तुम्ही असंही म्हणाल की आम्हाला MD आम्ही नॉलेज मिळतो नाही. उद्या तुम्ही असं म्हणणार आहात की आता आम्ही हे नॉलेज मिळवलं, आता आम्हाला MD मेडिसिन मॉडर्न मेडिसिन मध्ये द्या. उद्या तुम्ही म्हणाल आता आम्हाला न्यूरोलॉजिस्ट म्हणून द्या, आता आम्हाला ज्या पद्धतीने MBBS डॉक्टर MD मेडिसिन करतो हे तुम्ही उद्या म्हणणार आहात. उद्या तुम्ही हेच म्हणणार आहात. नाही, पण त्याचा
क्रायटेरिया ठरलेला आहे त्याचा, सीसीएमपी कोर्सचा क्रायटेरिया ठरलेला आहे त्याच्या. याला काही अर्थ नाही, याला काही एंड नाहीये सर. आदरणीय सर, याला काही एंड नाहीये, याला काही एंड नाहीये. रेग्युलेशन ठरलेले आहेत ना. म्हणणारच आहात तुम्ही, आज म्हणतच आहात. तुम्ही आज म्हणणारच आहात की आम्हाला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन करू द्या. जे तुम्हाला अलाउड नाहीये, जे तुम्हाला अलाउड नाहीये, जे तुम्ही मागत आहात. नाही, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मग बीएचएमएस बीएमएस लोकांना का घेता तुम्ही जॉबला? घेऊ नका ना, ते अलाउडच नाहीये. घेऊ नका त्यांना, कायद्यानुसार अलाउड नाहीये. हा ना, मग तुम्ही जॉब कायद्याची चौकट काय सांगते? कायद्याची चौकट काय सांगते? सगळीकडे आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे जॉब करतात लोक, कायद्याची चौकट सांगते मान्य. कायद्याच्या चौकटीत तर कायद्याच्या भाषा मग वेगवेगळ्या आहेत सगळ्या. आपला डिबेट जो चालू आहे तो कायद्याच्या भाषा पूर्ण वेगळ्या. मान्य करावं लागेल ना. आपण देशाचा कायदा मानतो, आपण देशाचं संविधान मानतो. त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीत आणि संविधानाच्या चौकटीमध्ये आपण राहूया. आणि त्याही बरोबर आपण विज्ञानाच्या चौकटीत राहूया. याचं उल्लंघन करून आपण करतच नाहीये. ठीक आहे, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी या दोन्ही पॅथींचा आदर आहे. अर्थात आपण ह्या दोन्ही पॅथींबद्दल आता या ठिकाणी ही आपण सुदृढ चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय, नेमका हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. माझे शेवटचे काही मला प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. मला डॉक्टर शेटे यांना प्रश्न आहे. डॉक्टर शेटे, जसा हा होमिओपॅथीसाठी ही मागणी होतीये की अशी जनरल मेडिसिनची प्रॅक्टिस करण्याची परवानगी, तसा काहीतरी ब्रिज कोर्स बनावा, ॲलोपॅथीसाठी सुद्धा असा बनावा, ॲलोपॅथी सुद्धा अशी क्रॉस प्रॅक्टिस करावी अशी वाटतं आयुर्वेदिक डॉक्टर्सना? कारण आता फक्त होमिओपॅथीसाठी होत आहे. जर त्यांनी मागणी केली तर कुठलाही होमिओपॅथ किंवा आयुर्वेद विरोध करणार नाही, उलट स्वागत करतील. शेवटी आपण बनलो आहोत ते माणसाच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी बनलो आहोत. मला वाटतं की अहंकार, इगो याला बाजूला ठेवून थोडंसं आपण मानवी आरोग्य जर केंद्रबिंदू ठेवलं तर मला वाटतं यातनं सुवर्ण मध्य निघेल. मला शेवटचा प्रश्न घेऊन आदितीकडे जायचं. आदिती, आत्ता सध्या हे जे संपूर्ण प्रकरण आहे, हा वाद आहे, ह्याचं स्टेटस काय आहे आणि पुढे काय होऊ शकतं? कारण हसन मुश्रीफ यांच्याकडे शिष्टमंडळ गेलेलं आहे होमिओपॅथिक डॉक्टरांचं आणि काही मीटिंग सुरू आहे असंही कळतंय. बैठक चालू आहे. हो, आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बैठक चालू आहे. हा पण सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतरच त्यावर अंतिम तोडगा निघणार आहे. सध्या जरी बैठका झाल्या तरी अंतिम तोडगा निघू शकत नाही आहे. आणि दोन्ही पॅथींच्या वादामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ नये एवढंच आपल्याला वाटतंय. आणि होमिओपॅथीनं त्यांच्याच पॅथीमध्ये भविष्यात जर अपग्रेड केली किंवा त्यांनी त्या सीसीएमपी वाल्यांना एक वेगळं अपग्रेड केलं त्यांच्याच पॅथीमध्ये, तर हा वाद होऊ शकणार नाही. कारण की ॲलोपॅथीवाले त्यांच्या पॅथीत येऊन उद्या जर काय भविष्यात झालं एखाद्या जीवाच्या रुग्णाशी खेळ वगैरे, तर याला जबाबदार कोण असणार आहे, हा पण पुढे प्रश्न येणारच आहे. कारण की काही प्रामाणिकपणे शिकतात, काही नॉलेज फक्त डिग्रीसाठी वगैरे पण आहेत डॉक्टर्स की आपल्याकडे येण्यासाठी. आणि हे डॉक्टर फक्त ग्रामीण भागात असतात, त्यावेळी त्यांना वैद्यकीय मदत मिळणंही अवश्य असतं. पण त्या लोकांना तात्काळ मदत एमबीबीएस डॉक्टरांची पण मिळू शकत नाही. हा पण इथं एमबीबीएस डॉक्टरांनी पण खेडोपाड्यातनी जाऊन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त आपण ॲलोपॅथीवाल्यांना पण हेच सांगूया की तुम्ही पण भविष्यात जाऊन खेडोपाडी तुमचे डॉक्टर जावा, जिथं गरज आहे तुमच्या डॉक्टरांची तिथं जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. फक्त मेट्रो सिटीजमध्ये तुमची गरज नाही आहे. ज्या रुग्णांना तुमची गरज आहे तिथं पण तुम्ही जाऊन प्रॅक्टिस करा. हा पॅथी वाद खेळण्यापेक्षा डॉक्टरांनी त्या रुग्णहित महत्त्वाचं ठेवून केलं पाहिजे. आणि भविष्यात ज्यावेळी न्यायालयाचा निकाल येईल त्यावेळी आपल्याला समजेलच. आज जरी हसन मुश्रीफ साहेबांनी आपल्याला दिलं काही की वैद्यकीय मंत्र्यांनी की पॅथीचं रजिस्ट्रेशन पण होईल, पण ज्यावेळी अंतिम निकाल येईल त्याचवेळी हे पूर्ण क्लिअर होणार आहे आपल्यासाठी. प्रत्येक पॅथी ही महत्त्वाची असते. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी एक ताकद आहे, स्ट्रेंथ आहे. तशी प्रत्येक पॅथीचं स्वतःचं एक लिमिटेशन, मर्यादा आहेत. यांच्यामध्ये एक ब्रिज तयार होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. तो ब्रिज आदराचा असावा, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा अजिबात नसावा, अशी आम्हा सर्वांची
सामान्य नागरिकांची इच्छा आहे, कारण हे सर्व डॉक्टर्स यांच्याकडे आम्ही देवदूत म्हणून पाहतो. कारण उद्या आम्हाला काही झालं तर आम्ही यांच्याकडे जाणार आहोत. यांचे स्टेथोस्कोप, यांच्या हातानं आमची तपासली जाणारी नाडी, आमचे तपासले जाणारे डोळे, जीभ, करा, ओ करा, आमची नखं बिखं हे सगळे तपासणार आहेत. आम्हाला तुम्ही देव वाटता. त्यामुळे तुम्ही जर तुमच्यात भांडत बसलात तर आम्ही बघायचं कुणाकडे, हा एक साहजिक प्रश्न आमच्यासारख्या सामान्य माणसांना पडतो. त्यामुळे कृपया तुम्ही तुमच्यात भांडू नका. तुम्ही तुमचा एकमेकांच्या पॅथीचा आदर करा, तुमच्या मर्यादा ओळखा, तुमच्या ताकदी ओळखा. जे काही तुमच्यातले वाद आहेत ते सामोपचाराने मिटवून घ्या. आम्ही पुढारी न्यूज म्हणून तुम्हाला हीच विनंती करू शकतो. अर्थात चर्चेतनं हे सगळे वाद, त्याच्यातलं सोल्युशन निघेल अशी एक अपेक्षा करूया. या चर्चेसाठी आपण सगळ्या डॉक्टर्सनी आम्हाला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुरळा इथेच थांबतोय.